सेक्रेटरी जरा सिगरेट पेटवा बघू. माझी तुमची नाही माझी. लाईटर वा छान. कुठून मारलात? कुठून? बरं असू दे. मॅनेजर तो ऍस्ट्रेच्या इकडे. अहो हळू, कॉस्टली आहे. माहिती आहे. सेक्रेटरी तुमचा बाप कुंभार होता का? कसलंय तुमच्या चेहऱ्याचं मडकं. छटाप सदा रागावलेलं. लक्षात ठेवा तुम्ही एका कोट्याधीशाचं सेक्रेटरी आहात. चेहरा हसरा असू द्या. हसा. दिस इज माय ऑर्डर. हसा नाही तर दोघांनाही नोकरीवरून काढून टाकेल. पण मी काय केलंय? हसा. हसत नाही. 1 2 3. जरा मोठ्यानं. मॅनेजर जॉइन हिम. आय से जॉइन हिम. पैसे खाताना तेवढं एक होता, हसताना एक होता येत नाही. येतं की आणखी आता थोडं रडा. आय से क्राय. पुरे पुरे. आता हसा. गाढवा, कशाला त्या प्राण्याचा अपमान करतोस? त्या नोकराच्या देखत आमची थट्टा करतोस? मला सिगरेट पेटवायला सांगतोस? हा, तुझ्या बापाचा नोकर आहे का मी? अरे एका रात्री स्वतःला कुबेर समजायला लागले. अरे माझ्या तोंडचा साईज काढून घेतला. सोडा 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 सोडा. काय पाहिजे मला? काय नाही, यांना थोडं अजीर्ण झालंय. थोड्या वेळाने सोडा घेऊन ये. जा तू. बर. आरामखोर, पुन्हा घसरला. हा, कसं काय वाटलं ऍक्टिंग? ऍक्टिंग होत? अर्थात त्या दादूसाठी, त्याची मला फार भीती वाटते. पण केला की नाही घात, तो सुद्धा समजला असेल की मीच खरा मालक म्हणून. होय की नाही? त्या टाळी. आता खरा महेश जरी आला तरी मला पाहिल्यावर आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. अगदी खरं आहे. काय लेखा तो तुझा कालचा मुंबईचा अवतार. काय काय नाहीतर आत्ताचा बघ. वा वा वा, क्या बात है. एका दिवसात साला एसटीची एकदम इम्पाळा घासले तो साला एकदम पेट्रोल. हो बरं, मॅनेजर काय एक चांगला चान्स आणलेला आहे. यांच्या फिरासाठी मी एक गिऱ्हाईक आणलं. 15,000 रुपये द्यायला तयार आहे. कान 18,000ची गाडी 15,000ला. आपलं काय जात आहे, याने नुसतं लिहून दिलं म्हणजे झालं. 4,000 तुमचे, 4,000 यांचे, आणि उरलेले 7,000 मी घे. 7,000? मग मेहनत मी केली आहे. गाडी विकत घेतली तेव्हा तुम्ही मला किती दिले? 2,000. आणि तुम्ही 2,500 रुपये मारले. म्हणजे 18ची गाडी 25,000ची म्हणून सांगितलं मालकाला. तू थांब रे, तू लहान आहेस, तुला काय समजायचंय? पण काय रे, तू टॅक्सी घेतलीस ते आमच्याकडून मिळालेल्या कमिशन मधूनच ना? हो का? मग त्यात तुमच्या पदरचं काय जात होतं? मी मालकाला सांगू नये म्हणून तुम्हीच कमिशन देत होता ना मला. आता या मॅनेजर साहेबांनी 100 पोती सिमेंट खाल्लं, मी काय बोललो? तू रोज 2-2 गॅलन पेट्रोल पित होतास तेव्हा आम्ही काय बोललो का? हो, ती आपली भांडणं परक्या माणसासमोर कशाला? का असू दे की, तुम्ही कमिशन खाऊन लॉन्ड्री घेतली हे कळू दे की सूर्याला. कळलं ना? या व्यवहारामध्ये आपण तिघं मिळून 5,000 रुपये घेऊया. तेच म्हणतो मी. म्हणजे माझी गाडी विकायची आणि मला काहीच नाही? गाडी तुझ्या बापाची. तसं म्हणा हवं तर, पण मला कमिशन नको का? बरं देऊ 300 रुपये. अरे पण गाडी विकायची म्हणजे महेशची सही आली. पण तुम्हाला लिहिता वाचता येतं का? येतं तुमच्या कामापुरतं. आमच्या कामापुरतं येतं ना. मग झालं तर आम्हाला तेवढंच पाहिजे. हे पहा, याच्यावर महेशच्या सगळ्या खऱ्या सह्या आहेत. ह्या त्याने डोळे दाखवून केल्यात, पण तुम्ही मात्र डोळे उघडे ठेवून करायचे. बघू ना. घ्या कागद, घ्या. हे
हे पेन घ्या. चला गोठवा सही बघू. गोठवा तर बघू. काय सॉरी. अरे सॉरी काय डोमलं, सही गटव. अच्छा. साहेब आपण आला. बसा. काय गोखले, कसं काय काम चाललंय? फारच छान. गेल्या 4-5 वर्षाची निम्मी तरी तूट आपण सहज भरून काढू शकू आपण यावर. व्हेरी गुड. पण आता मी आलो तेव्हा तुमची गरज नाही. मॅनेजर यांना 3 महिन्याचा पगार आणि नोटीस आत्ता देतो. चला गोखले. साहेब आपण आलात, आता माझी गरज उरलेली नाही. आपण गेल्यापासूनची ही सगळी महत्वाची रेकॉर्ड, काही गरज भासलीच तर अवश्य बोलवा. त्यासाठी मी पैसे मागणार नाही साहेब. येतो साहेब. शाबास रे, एका शत्रूचा तर निकाल लावला. मॅनेजर कुणी बघितलं तर कळत नाही बघा. काय नाही, आज सकाळी मी तुम्हाला फोन केला तर तुमच्या नोकराला रॉंग नंबर म्हणून सांगितलं. आत्ताच आता काढून टाका तुम्ही त्या नोकराला. काय ते तुमचं काय? मी यांना भेटायला आले. हो की नाही महेश? हो येस, इज माय गेस्ट. हॅलो. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? कोल्ड कॉफी, पण इथं नाही हा, बाहेर कुठेतरी. डोंट डिस्टर्ब मी. आपण किती फिरायला जाऊ. तुम्हाला माझं ड्रायव्हिंग बघायचं आहे ना, तिकडेच आपण कोल्ड कॉफी घेऊ. येणार ना? वा, तुम्ही एवढा आग्रह करत असताना मी का नाही येणार? मॅनेजर मी जरा यांच्याबरोबर बाहेर जाऊन येतो, तुम्ही ऑफिस सांभाळा. काय नाही, यांना मधून मधून वडिलांचं नामस्मरण करण्याची सवय आहे. तुम्ही करा. आजोबांचं नामस्मरण. हे माझ्या पंडवाचा पुण्यस्मरण नाही आहे. पप्पा तुम्ही चक्क मालकाला शिव्या देता. मी मालकाला शिवाय देत नाही, माझ्या मला मी शिवाय देऊन घेतोय. नाहीतरी तुम्हाला कोण शिवाय देणार? मग काय हरकत नाही. मॅनेजर तुम्ही माझी इम्पाला बंगल्यावर न्या. पद्माबाई तुम्ही मला बंगल्यावर सोडणार ना? ऑफकोर्स, हे काही विचारणं झालं. मी तुम्हाला तुमच्या बंगल्यावर रोज सोडत जाईल, पण एका अटीवर. कोणत्या? तुम्ही मला सारखं सारखं असं आहो जेव्हा नाही म्हणायचं, नुसतं बघा. कबूल डार्लिंग, तुझी अट कबूल. थँक्यू. बाय बाय पप्पा. पप्पा माझी परवानगी. पप्पा काय हात मारून घेताय? हा आहे तो इस्टेटवर हात कसा मारता येते पहा. अहो इस्टेट जाऊ दे खड्ड्यामध्ये, हा गुंड माझ्या पोरीला फूस लावून पळवून नेतोय. डोंट वरी, तुमची मुलगी फसायची नाही, तुमची मुलगी आहे ती. अहो असं काय करतात, बेबीला खरंच तेवढी अक्कल नाही आहे.